एक मिनट पाचवा अरे मेरे को जाने दो ना अरे मेरे एक मिनट लाईव्ह चालू आहे लाईट हा लाईट हो चालूच आहे दादा। आज अतिशय काही विश्वसनीय सूत्रांच्या अनुषंगाने आज या ठिकाणी मला माहिती भेटलेली होती की भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री सुमित वानखडे यांचा दारूचा आणि पैशाचा एक मोठा स्टॉक हा खडकी शिरपूर येथे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अश्विन शेंडे यांच्या शेतामध्ये आहे अशी माहिती त्यानिमित्तानं आम्हाला भेटलेली होती। परंतु थोडंसं माझा पूर्ण या निमित्तानं पोलीस प्रशासनावर आरोप आहे की पोलीस प्रशासनाने जर सहकार्य केलं असतं आज या ठिकाणी आपण बघताय त्या मोठ्या संख्येनं सर्व दारूचे परंतु पोलिसांनी जर पूर्ण सहकार्य जर आम्हाला केलं असतं तर मोठ्या पद्धतीनं इथं पैसा सुद्धा सापडला असता। आज काही इथला स्टॉक ते लोक घेऊन गेले परंतु आता या ठिकाणी इतका स्टॉक या ठिकाणी आम्हाला भेटलेला आहे आणि पैसा सुद्धा ते इथून शिफ्ट करून गेलेला आहे। त्यामुळं आज या फेसबुक लाईव्हच्या निमित्तानं मी इतकंच या निमित्तानं सांगू शकेल की भारतीय जनता पक्ष अतिशय खालच्या दर्जावर आलेला आहे आणि सत्तेचा दुरुपयोग करून पैसा आणि दारूचा उपयोग करून हे इलेक्शन प्रभावित करण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत आहे, सुमित वानखडे करतात आहे। आणि हा स्टॉक या ठिकाणी आपण पाहू शकता, हा स्टॉक इथे सापडलाय, पैसे इथून शिफ्ट करण्यात आलेले हा आमचा आरोप आहे। आणि पोलीस प्रशासनाने जर याच्यामध्ये स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली असती तर इथे करोडो रुपयाची कॅश सुद्धा होती, ती करोडो रुपयाची कॅश सुद्धा सापडली असती। आमच्या समोर इथून पोलीस कॅश इथून जे काही गाड्यांमध्ये जो काही शिफ्टिंग झालं त्याच्यामध्ये पैसा सुद्धा मोठ्या पद्धतीने ट्रान्सफर करण्यात आला असा आमचा आरोप आहे। प्रशासनानं ऑब्झर्व्हरनी या सर्व गोष्टीची दखल घ्यावी ही या निमित्तानं आमची आग्रही विनंती आहे। धन्यवाद।